गुड मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कशा आहेत सगळे. सध्या आज लवकर निघालो आहे. 8 ते 5ची शिफ्ट आहे. म्हणजे माझ्या ह्याने टीयरने मला कॉल केला होता समथिंग फ्रायडेला. तर तो बोलला की तू 8 ते 5 करशील का. म्हणलं ठीक आहे चालेल, 8 ते 5 करेल. बघूया त्याच्यावर. तो बोलतो जरा काम आहे तर आपण दोघं 8 ते 5 येऊ, ते काम कवर करू. म्हणजे सेल्स असिस्ट करून एक आहे त्याच्यामध्ये येतात, तर त्यांना कॉल्स बिल्स करून हे करायचं आहे. तर ते करणार आणि ते कंप्लीट करून झालं बघूया. म्हणजे ते घेता येतील ऑपॉर्च्युनिटी असतील तर वेल अँड गुड. तर आता ते बघीन. ते झाल्याच्या नंतर मग जरा आज लवकर पण निघायला भेटेल 5-5:30पर्यंत. तर बघूया. आता मे बी आज लवकर हे असेल तर ट्रेन आणि बस खाली असेल तर आरामात मस्त बसून जायला भेटेल. कारण की लवकर निघालो आहे, 6:45 झालेले आहे टोटल. आणि काही 2 दिवसापासून मी व्हिडिओ हे नाही केला, अपलोड पण नाही केला आणि शूट पण नाही केलं आहे. आणि सॅटर्डेला माझी हालत खराब होती खूप. तर तो एक हे होता. आणि प्लस माझ्या भावाची एंगेजमेंट पण होती, तर त्यासोबत त्याच्यात पण बिझी होतो. म्हणून शूट करता नाही आला प्रॉपर, म्हणून मी शूट नाही केला आहे. तर असं झालेलं आहे. तसं म्हणून मी 2 दिवस अपलोड पण नाही केला आणि शूट पण नाही केलं. मी टाईम नव्हता माझ्याकडे आणि बरं पण वाटत नव्हतं, तर तेवढी एनर्जी नव्हती. तसं मी आजपासून परत नवीन शूट करतो आहे. जो आता मग भांडूप स्टेशनला भेटूया, तुमच्याशी नंतर भेटतो. मी आता भांडूप स्टेशनला आहे प्लॅटफॉर्मवर. जस्ट आता डोंबिवली 7ची गेली. आता 7:02ची अंबरनाथ लागली आहे, ती पण फास्ट आहे. सो तीच पकडून जाऊया, कारण की ठाण्यालाच त्याचं पण उतरायचं आहे. तर बघूया. जस्ट पोचायला आणि तोपर्यंत डोंबिवली ट्रेन जायला. आता फास्ट ट्रेन पकडूया, ठाण्याला उतरूया आणि तिथून मग ऐरवली पकडूया, ते बेटर पडेल. कालची कोणी मॅच बघितली भाई. RCB काय खेळली आहे, एक नंबर खेळली आहे, एक नंबर. काय लगाई नाही था भाई, बघा आउट करणार, एक करणार. मस्तच खेळली, एक नंबर खेळली. भाई जे RCBचे फॅन्स आहेत ना, ते तर येडे झालेले पूर्ण येडे. ज्यांनी चेन्नई किंग्सला हरवून टाकलं भाई. एक नंबर खेळले, काही बोला. जे RCB फॅन्स आहेत ना त्यांच्यासाठी भाई खतरनाक, एकदम खतरनाक. मी तुमच्याशी नंतर बोलतो. ट्रेन आता येईल ठाण्यात, नाही तर ऐरवलीत बोलेन तुमच्याशी. बाय बाय. अर्ध्या पब्लिकला ठाण्याला जायचं असतं, अर्ध्या पब्लिकला रिटर्न हे करून परत म्हणजे ठाणा रिटर्न करून परत यायचं असतं. तर असं पूर्ण ट्रेन खाली. आज फक्त दुखलेत, मी सेट नाही केलेत. तर मी बॅग्स घ्यायचा विचार केलेला, पण बॅग्स घेता नाही आला आहे. कारण सध्या तिकडे जरा पैसे गेले. म्हणजे EMI जसे घरी द्यायचे होते, ते खूप काही होतं. प्लस तो पण सीन होता आणि दुसरं पण काम होतं, तर त्याच्यामध्ये जरा हे झालं. तर स्वतःसाठी काही घेतलं नाही मी. त्याचा प्लॅन होता घ्यायचे, मस्त शॉपिंग करायची. पण आता काय जाऊ दे, नंतरच्या यायचं बघतो. ठाण्यात बोलतो किंवा ऐरवलीत बोलतो. बाय बाय. ठाण्यात जस्ट उतरलो आहे. आता जाऊया. कितीची ट्रेन लागली आहे माहीत नाही. मोस्ट ऑफ तरी हेच असेल, 7:45पर्यंत पोहोचेन की नाही माहीत नाही. 8 ते 5ची शिफ्ट दिली आहे सरांनी. आम्हाला 6:30ला निघायला लागतं घरातून, हे पण माहीत नाही. आता बघूया.
कल्याण स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 7 वाजून 44 मिनिटांची छत्रपती शिवाजी ट्रेनच लावली नाही. टर्मिनसला जाणारी ही लोकल रद्द करण्यात आली आहे. किती वाजता येते माहीत नाही मला आता. मोस्ट ऑफ तरी जरा लवकरचीच भेटायला पाहिजे. आणि आता लिटरली 7:30 होत आले. काल त्या भावाच्या एंगेजमेंटची जाम मजा केली. मला शूट करताना आलं कारण की आमची डान्सचं पण हे होतं, प्लस दुसरी कामं होती ते सगळं बघायचं होतं. आणि तिकडेच टाईम गेला. शूट करताना आलं. आणि सॅटर्डेला बघायला गेलात माझी हालत खराब होती. म्हणजे लिटरली माझ्या शक्ती नव्हती. ही ताप प्लस बाकीचा पण सीन होता, जरा बरं नव्हतं म्हणून शूटच नाही केला मी. नाही तर ते आला असता व्लॉग माझा भावाच्या एंगेजमेंटचा प्लस, आणि हे पण आलं असतं. बघूया कितीची ट्रेन आहे, कारण की तिथे तर लावली नव्हती. इथे इंडिकेटरवर असेलच, हे चेक करूया. इथे पण लावली नाही. काय माहिती आता किती वाजेपर्यंत येते. लवकर आली पाहिजे. तुमच्याशी नंतर बोलतो मी डायरेक्ट ऐरवलीत. बाय बाय. मी आता ऐरवली स्टेशनला आहे. जस्ट उतरलो. बरं झालं ती नंतरची ट्रेन नाही पकडली, जी आली तीच पकडून निघालो मी, जी 9 नंबरला आली ती. कारण त्याच्यानंतर मी जे बघत होतो, कारण की तिथून एकही ट्रेन आली नाही. आणि जेव्हा मी ऐरवलीत पोचलो तेव्हा एकटी ट्रेन आली. मग किती वेळ लागला असता मला पोचेपर्यंत. नशीब मी विचार केला आणि तो प्लॅटफॉर्म चेंज करून लगेच तिकडे गेलो, ते बेटर केलं. 7:45पर्यंत मी इथे पोचलो आहे. आता बघूया 15 मिनटात तिकडे पोचेन कामावर. तोपर्यंत सर पण आलेले असतील. ते पण बोलले होते मी येतो करून. आपण ते हे करून टाकूया, काम आहे ते उडवून टाकूया असे ते बोलले होते. बघूया बस तरी असली पाहिजे. बस असेल की नाही माहीत नाही. मोस्ट ऑफ कारण की फर्स्ट टाईमच 8 ते 5ची शिफ्ट भेटली मला. आणि मी करतो 10 to 7. मध्ये त्यांनी 9 to 6 दिली होती. आता डोंट नो, मे बी बस असू शकते, मे बी. डायरेक्ट तुमच्या तिथेच बोलतो, ऑफिसचे ते. जाम गरम झालं आहे. 8:02 झाले आहेत. आता पोहोचूया लवकरात लवकर. पोचेनच आता 2 मिनटावर आहे. मी आहे आता एम्पायर टॉवरच्या म्हणजे कॅम्पसमध्ये. जसं पोचेन आता, हे काय समोरच दिसते बिल्डिंग माझी. जाम गरम होतं आहे. मी तुमच्याशी आतमध्ये बोलतो नंतर. मी आता लॉकर रूमच्या इथे आहे. मी नंतर तुमच्याशी बोलेन, मे बी ब्रेकवरती किंवा सुटल्याच्या नंतर. आज मोस्ट ऑफ मी 5-5:30पर्यंत सुटेन. तर जरा आज लवकर आलं तर मग ऑफकोर्स तर मी तुमच्याशी नंतर बोलेन. 8 ते 5ची ड्युटी होती. सो आत्ता निघालो आहे मी. उद्यापासून परत 10 to 7च असणार. आज जरा काम होतं म्हणून मॅनेजरनी बोलवलं होतं, ते काम केलं आणि आता निघालो. नंतर बोलून तुमच्याशी डायरेक्ट ऐरवली स्टेशनला किंवा ठाणा स्टेशनला. की आता माहीत नाही गर्दी असेल की नाही असेल, माहीत नाही काय. सो बघूया आता. तर मी आता आहे ठाणा स्टेशनला. AC ट्रेन लागलेली आहे तर ती सोडावी लागणार मोस्ट ऑफ. आणखी ACने ते जाऊ शकत नाही. तर बघूया ह्याच्यानंतरची कोणती ट्रेन येते ती बघेन. दिसते तर आहे पण ती मे बी AC किंवा फास्ट ट्रेन असेल. मोस्ट ऑफ फास्ट ट्रेन असणार ती. सो आता तेच बघतो आहे. इथे तर AC ट्रेन लावलेली आहे. AC येपर्यंत AC मोस्ट ऑफ माहीत नाही. ही वाली कोणती आहे माहीत नाही. ही वाली पण बघूया आपण, ही कोणती लावली आहे ती. आणखी ही आहे 556ची आणि ह्या 552ची. ओके, ह्याच्यानंतर जे जाऊ द्या हीच ट्रेन पकडूया, हीच बेटर पडेल. याच ट्रेननी जाऊया.
मला ही ट्रेन पकडली 552ची. ती एक आहे. ह्याच्यानंतर मे बी ही ट्रेन निघेल. ही ट्रेन पूर्ण खाली आहे. बघू शकता इथे कोण बसलेलं नाही. पूर्ण ट्रेन खाली आहे. म्हणजे ती आता मे बी CSTवरनं इकडे आली. सो आता बघूया. CSTच दाखवली आहे. किती वेळ लागेल निघायला माहीत नाही. चेक करतो. भेटतो तुम्हाला भांडून स्टेशनवरनं निघालो आहे. मोस्ट ऑफ बसला ना खूप गर्दी होती. तर सो मी बसच्या लाईन नाही पकडली ना ऑटो भेटत होती. तर विचार केला आता ड्रीम्सच्या इथून, हे ड्रीम्स आहे, ड्रीम्सच्या इथून मागून चालत जाऊ आणि डायरेक्ट टँक रोडच्या इथून रॅपिडो करू. तर विचार तोच केला आणि आता तेच प्लॅन झाला आहे. म्हणून मी आता इथून निघालो आहे. मी आता रॅपिडो करेन आपल्या टँक रोडच्या इथून. तिथून मग निघेन रॅपिडो करून घरी पोचेन. कारण की बायको पण जस्ट घरी पोचली आहे. थोडा वेळ झाला आधीच. सो आता तिथे जातो. जरा चालत चालत कंटाळा आलेला लाईनीत उभं राहायचा. विचार तोच केला. रॅपिडो करूया टँक रोडवरनं. बस स्टॉप, टँक रोडचा बस स्टॉप आहे ना तिथून, म्हणजे RR बेंच येईल. तर तिथून आता रॅपिडो करेन, घरी पोचेन. डायरेक्ट तुमच्यामध्ये घरी बोलतो तुमच्याशी.